गजेंद्र हिरे यांचा पोस्टकार्ड या इलेक्शन वीकेंडला रिलीज होतोय. एक आर्टिस्टिक एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही नक्कीच हा चित्रपट एन्जॉय करू शकता. सई ताम्हणकर, गिरीश कुलकर्णी, राधिका आपटे, सुबोध भावे, किशोर कदम, विभावरी देशपांडे यांसारखे कसदार कलाकार असताना अभिनय कसा होता या प्रश्नावर चर्चा करण्याची गरजच नाहीये. पण दिलीप प्रभावळकर या व्यक्तीच्या स्टॉक मध्ये अजूनही अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा शिल्लक आहेत याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. हे आहेत चित्रपटात प्रकर्षाने जाणवलेले 5 मुद्दे. सध्या मराठी चित्रपटात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट ती म्हणजे चित्रपटात वापरलं जाणारं पार्श्वसंगीत. इथेही ते ऐकायला मिळतं. 3ही कथानकांना जोडून ठेवण्याचं काम या पार्श्वसंगीताने केलंय. चित्रपटाची गाणी आणि पार्श्वसंगीत एकमेकात अगदी मिसळतात आणि त्यामुळे कथानकाला एक फ्लो येतो. चित्रपटाचं एकंदर संगीत नक्कीच श्रवणीय झालंय. पार्श्वसंगीतासोबतच आणखी 2 गोष्टी सतत आढळल्या ते म्हणजे सिनेमॅटोग्राफी आणि कला दिग्दर्शन. चित्रपटात या दोन्ही गोष्टींचा सुखद अनुभव नक्की मिळतो. चित्रपट अगदी गावात शूट झालाय म्हणजे सगळंच प्रेक्षणीय असतं असं नाही, परंतु इथे घेतलेले वाईड अँगल्स आणि त्यासाठी घेतलेल्या लोकेशन्स कथांमधला तणाव स्पष्ट करतात. दिलीप प्रभावळकरांच्या कथेत सतत दिसणारा मावळतीचा सूर्य आणि संध्याकाळ किंवा राधिका आपटेच्या कथानकातलं रखरखतं ऊन हा बॅकड्रॉप कथानकाला अगदी समर्पक वाटतो. चित्रपटाचे संवाद अगदी सुंदर शब्द आणि आपसूक वाटतील असे संवाद. मार्मिक प्रसंगांनाही अगदी सहज पेलून नेण्याची ताकद असलेले संवाद. माणसांमधील संभाषणाचं उत्तम निरीक्षण केलं ना की असे सुंदर संवाद लिहिता येतात. अर्थात हे संवाद सर्वच कलाकारांनी छान म्हटलेत, पण राधिका आपटे आणि गिरीश कुलकर्णी यांच्या तोंडी काही खास सुंदर संवाद आलेत आणि अर्थातच त्या दोघांनीही त्याचं सोनं केलंय. अर्थात इतकं सगळं सुंदर असताना एक गोष्ट मात्र खटकत राहते ती म्हणजे कथानक. अर्थात सगळ्याच कथा छान आहेत, परंतु सगळ्याच कथा ट्रॅजेडी या जॉनरभोवती फिरत राहतात. गजेंद्र हिरेंनी या आधी बनवलेले बरेच चित्रपट हेच जॉनर अधिक स्पष्ट करत गेले. त्यामुळे कदाचित दिग्दर्शनाची पठडी टाइपकास्ट होण्याची शक्यता आहे. अर्थातच कथानकांमध्ये काही अगदी वेगळं नाहीये, फक्त कलाकारांनी साकारलेले अभिनय कथानकाला स्ट्रॉंग करतात. चित्रपट कमर्शियल व्हॅल्यू तयार करण्यास तितकासा यशस्वी होत नाही. प्रत्येक कथानकाचा शेवट अगदी एकसुरी वाटतो. अगदी उथळ स्पष्टीकरण द्यायचं झालं तर चित्रपटाचा शेवट फक्त एका भावनेकडे संपतो, ते म्हणजे दुःख. त्यामुळे या कथानकाची सुंदरता दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे. अगदी कथा काळजाला भिडतात असं होत नाही. कथांचं प्रेझेंटेशन छान वाटतं इतकंच, परंतु एक पोस्टमनच्या नजरेतून पाहिलेली दुनिया हा एक वेगळा विषय इथे पाहायला मिळतो. निरोप माणसाची आसक्ती किती वाढवू शकतो आणि जगण्यावर कसा परिणाम करू शकतो याची प्रचिती इथे येते. ही होती 5 कारणं चित्रपट पाहण्याची. तुम्ही तुमची मतं नक्की कळवा. पोस्टकार्ड सारखा चित्रपट पाहताना वेगवेगळे दृष्टिकोन नक्कीच तयार होतील, त्यामुळे हा चित्रपट नक्की पहा. मी या चित्रपटाला देते 3 स्टार्स.